ज्या व्यक्तीचं नाव मतदार यादीतून कापलं गेलं, ज्याला मतदानाचा अधिकारही नाकारण्यात आला, त्याच व्यक्तीनं फक्त 14 दिवसांच्या प्रचारात निवडणूक जिंकून इतिहास घडवलाय. राजकारणात कधी काय होईल याचा नेम नसतो, पण पश्चिम बंगालमधल्या मोताब शेख यांची गोष्ट एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी आहे. स्वतःला जगातला सगळ्यात भाग्यवान व्यक्ती मानणाऱ्या या आमदाराची ही रंजक कहाणी आपल्याला आज बघायची आहे. नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत. पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील फराक्का विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसनं मोताब शेख यांना उमेदवारी दिली. मात्र निवडणुकीच्या तोंडावर स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजेच SIR प्रक्रियेत त्यांचं नाव हे मतदार यादीतून वगळण्यात आलं. नाव आणि कागदपत्रांमधल्या स्पेलिंगच्या चुकांमुळे त्यांना मतदानाचा हक्क नाकारण्यात आला. ही त्यांच्यासाठी मोठी धक्कादायक बाब होती, कारण मतदार यादीत नाव नसल्यामुळे ते निवडणूक सुद्धा लढवू शकणार नव्हते. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत मोताब शेख कायदेशीर लढाई लढत होते आणि अखेर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. 5 एप्रिलला म्हणजेच अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसाच्या 1 दिवस आधी न्यायालयानं त्यांच्या बाजूने निकाल दिला. आधार कार्ड आणि पासपोर्टच्या आधारे त्यांची ओळख सिद्ध झाली आणि निवडणूक आयोगाला त्यांचं नाव हे पुन्हा यादीत समाविष्ट करण्याचे आदेश देण्यात आले. कोर्टाच्या कचाट्यात अडकल्यामुळे मोताब शेख यांना प्रचारासाठी अत्यंत कमी वेळ मिळाला. त्यांनी सांगितलं, मला प्रचारासाठी फक्त 14 दिवस मिळाले, त्यातल्या अर्ध्या मतदारसंघातही मी पोहोचू शकलो नाही. असं असून सुद्धा जेव्हा निकाल लागला तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला. मोताब शेख यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्याचा 8,000 पेक्षा जास्त मतांनी पराभव केला. विजयानंतर प्रतिक्रिया देताना मोताब शेख म्हणाले की मी स्वतःला जगातला सगळ्यात भाग्यवान माणूस समजतोय. एका क्षणी माझी सगळी आशा संपलेली. मला वाटलं की मी मतदान सुद्धा करू शकणार नाही, पण जनतेनं माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला निवडून दिलं. मोताब शेख यांच्या नावाच्या स्पेलिंग मध्ये किरकोळ विसंगती होती आणि याच तांत्रिक कारणावरून 2002च्या मतदार यादीतून त्यांचं नाव हे तडकाफडकी वगळण्यात आलं. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार ही यादी आधारभूत मानली जाते. 29 जानेवारीला त्यांना सुनावणीसाठी बोलावलं गेलं, पण दुर्दैवानं प्रशासनानं त्यांचं म्हणणं ऐकून न घेता त्यांचं नाव यादीतून कायमचं काढून टाकलं. मोताब शेख यांच्याकडे स्वतःची ओळख सिद्ध करण्यासाठी भक्कम पुरावे होते. 2001 सालचा वाहन चालक परवाना म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन आणि 2018 मध्ये मिळालेला पासपोर्ट या दोनही महत्वाच्या सरकारी कागदपत्रांवर त्यांचं नाव मोताब शेख असंच स्पष्टपणे नमूद होतं. तरीही स्थानिक पातळीवर त्यांना न्याय मिळाला नाही. जेव्हा काँग्रेस पक्षानं त्यांना उमेदवारी जाहीर केली तेव्हा त्यांच्या समोर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी नाव यादीत असणं हे अनिवार्य होतं. अशा वेळी त्यांनी थेट सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर या प्रकरणाची तातडीनं सुनावणी झाली. यावेळी न्यायाधिकाऱ्यांनी म्हणजेच ट्रिब्युनलने एक अत्यंत महत्त्वाचा निकाल दिला. न्यायाधिकरणानं स्पष्ट केलं की आधार कार्ड हे एखाद्या व्यक्तीची ओळख प्रस्थापित करण्यासाठी एक वैध आणि पुरेसे कागदपत्र आहे. केवळ आधार कार्डच्या आधारे त्यांची ओळख मान्य करण्यात आली आणि निवडणूक आयोगाला आदेश देण्यात आला की मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी आधार कार्ड हा ओळखीचा पुरावा म्हणून स्वीकारला जावा. दरम्यान काँग्रेस प्रवक्ते रॉय म्हणाले की शेख यांच्या प्रकरणामुळे हे दिसून येते की नावं वगळल्यामुळे अनेक खऱ्या मतदारांना मतदान करता आलं नसेल. हे लोकशाहीसाठी दुर्दैवी आहे. मोताब शेख यांचा हा विजय फक्त एका उमेदवाराचा विजय नाहीये, तर तो एका सामान्य माणसाच्या संघर्षाचा आणि लोकशाहीतील जनमताच्या शक्तीचा विजय मानला जातोय. ज्या फराक्का मतदारसंघात तृणमूल काँग्रेसचं वर्चस्व होतं तिथं मोताब शेख यांनी काँग्रेसचा झेंडा फडकवून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. खरं तर या पश्चिम बंगालमध्ये 2च जागा काँग्रेसला मिळाल्यात आणि त्यातली एक ही मोताब शेख यांची आहे. त्यामुळे एकूणच मोताब शेख यांचा हा चित्रपटाला साजेसा प्रवास तुम्हाला कसा वाटतोय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.